नमस्कार. आज आपण बऱ्यापैकी जे काही एस-क्यू-एलच्या गोष्टी आहे डी-डी-एल, डी-एम-एल स्टेटमेंट जे बघितले होते त्यालाच थोडंसं अजून डी-एम-एलमध्ये आपण अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी करू शकतो ते बघणार आहोत. आता साधारणपणे आपण काल मी तुम्हाला मागच्या आठवड्यात जेवढं आपण एस-क्यू-एल घेतलं त्यात आपण डी-डी-एल बघितलं, डी-एम-एल बघितलं, एस-क्यू-एल म्हणजे काय आहे आणि एस-क्यू-एलच्या बऱ्याचशा कन्सेप्ट बघितल्या की क्रिएट कसा करायचा टेबल, त्याचे डेटा टाइप्स बघितले आणि त्यानंतर अल्टर कसा करायचा, ट्रंकेट आणि ड्रॉप आणि डिफरन्स काय आहे ट्रंकेट आणि डिलीटमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण इन्सर्ट कसा करतो डेटा टेबलमध्ये, सिलेक्ट, अपडेट आणि डिलीट अशा गोष्टी आपण बघितल्या होत्या. आता याच्यात असे बरेचसे वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात, की आपल्याला नेमक्या ह्या ज्या गोष्टी आहे, की आपल्याला ग्रुप बाय करावं लागतं, ऑर्डर बाय करावं लागतं, ग्रुप बाय हॅविंग वगैरे असे बरेचसे कन्सेप्ट्स आहे. ते आपण बघणार आहोत. आता इथे तुम्हाला मी इथे जो एक्सरसाइज दिली होती मी ती एकदा फक्त मी गो थ्रू करतो की आपल्याला काय काय करायचं होतं आणि आपण काय काय केलेलं आहे आतापर्यंत की आता ज्यांनी एक्सरसाइज केली आहे त्यांना समजलं असेल की नेमकं टेबल कसं क्रिएट करतो आपण डेटा टाईप कशी डिसाईड करतो प्रायमरी की फॉरेन की वगैरे त्या टाईपच्या जे आहे गोष्टी परत डेटा कसा इन्सर्ट करतो आपण ह्या सर्व गोष्टी केल्या ह्या टेबलमध्ये म्हणजे मी एक टेबल क्रिएट करायला सांगितलं होता हा आणि ह्या टेबलमध्ये मी की एम्प्लॉय आय डी जो कॉलम आहे तो प्रायमरी की सेट करायला सांगितला होता विथ आयडेंटिटी फील्ड म्हणजे ऑटोमॅटिक तो मॅन्युअली इन्सर्ट करायचा नाही आपल्याला टेबलमध्ये बाकीचा हा डेटा आहे तो टेबलमध्ये आपल्याला मॅन्युअली इन्सर्ट करायचा आहे त्यासाठी ही पहिला जो काय काय आवाज जरा ब्रेक होतो तुमचा काय म्हणले तुम्ही मला समजा कोणाला दुसऱ्याला समजतंय का काय बोलले ते मला समजलं नाही ऍक्च्युली कोण बोलतंय हा 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 एक मिनिट ए- ए- हा हा एक मिनिट थांबा तुम्हाला मी आता हे जे आहे ना कुठे गेलं ते एक्सरसाइज ही एक्सरसाइज म्हणजे ह्याच एक्सरसाइज बद्दल बोलू राहिले ना तुम्ही नाही हा हीच ही नाही मी दोन गोष्टी दिल्या ना ह्या दिल्या टास्क वन आणि टास्क टू हे फ्रायडेला ही झाली का तुमची अच्छा या दोन्ही पण होत्या तुम्ही ही बघितली नसेल एखाद्या शीट मध्ये होती ती इथे बघा टास्क वन आणि टास्क टू ही करायला सांगितली होती आणि त्यानंतर मग ही सेकंड होती सेकंड मध्ये काही जास्त नव्हतं पण सेकंड मध्ये थोडं अल्टर वगैरे जे स्टेटमेंट होते त्या होत्या आणि हे टास्क वन मध्ये थोडंसं डिटेल मध्ये डेटा इन्सर्शन डेटा टेबल क्रिएशन वगैरे होतं तर ही केलेली नसेल तर तुम्ही करा तर पहिली टास्क टास्क जे होतं की आपलं हे जे होतं ना की जे काही आपण डीडीएल डीएमएल वगैरे घेतले ते घेण्याचा जो उद्देश होता की आपला की याच्यात आपलं हा टेबल क्रिएट करणं आलं पहिले तर एम्प्लॉई डिटेल्स हा एक टेबल मी म्हटलं होतं की तुम्ही क्रिएट करायचा आहे तर त्यासाठी मी हा जो एक टेबल आहे ना त्याची क्वेरी इथे दिलेली आता मी हा एक एम्प्लॉई डिटेल्स असा टेबल आपण इथे क्रिएट केलेला आहे याच्यात आपल्याला मी तुम्हाला एक सांगितलं होतं की एम्प्लॉई आय डी हा टेबल आहे ना कॉलम जो आहे ना तो प्रायमरी की क्रिएट करायचा आहे मग तो इंटिजर डेटा टाईप डिसाईड करू शकता किंवा इंट घेतलं तरी चालेल आणि आयडेंटिटी म्हणून एक ही जे कीवर्ड आहे तो यूज करायचा आहे आयडेंटिटी यूज करण्याने काय होतं ना की हा जो डेटा येतोय आपला इन्सर्ट इथं एम्प्लॉय आय डी हा ऑटोमॅटिक ऑटो सिक्वेन्सने जनरेट होत राहील म्हणजे आपल्याला मॅन्युअली इन्सर्ट करायची गरज नाही बाकीचे जे कॉलम्स होते नेम डिपार्टमेंट सॅलरी आणि जॉईनिंग डेट हे जे आहे ना हे आपल्याला इन्सर्ट करायचे मॅन्युअली तर हा एक हे जो टेबल आहे आपला तो आपल्याला म्हणजे ही क्रिएट टेबलने हा टेबल क्रिएट होईल आणि त्यानंतर आपल्याला मी हे इन्सर्ट इंटू एम्प्लॉई डिटेल्समध्ये हे जे व्हॅल्यूज आहे या सर्व व्हॅल्यूज इन्सर्ट केलेल्या आता इथे तुम्ही बघायचं आहे की इथे मी प्रायमरी की जो आहे तो म्हणजे आय डी फील्ड
तो दिलेला नाही इथे. म्हणजे जे मला इथे दिलेलं आहे ना, हे दिलेलं नाही मी. तर हे एक इन्सर्ट स्टेटमेंट होतं आणि त्यानंतर मग मी सांगितलं होतं, की तुम्हाला हे जे आहे ते पहिल्या ह्याच्यात तुम्हाला हे पहिल्या ह्याच्यात क्रिएट टेबल करायचं होतं आणि इन्सर्ट ऑल डेटा गिव्हन हिअर इन द एम्प्लॉयी टेबल. हा काय जो डेटा आहे तो त्या टेबलमध्ये इन्सर्ट करायचा होता. म्हणजे आता हे केल्यानंतर आता साधारण आपलं जे आहे हां. हां, तर कसं आहे ना, एस-क्यू-एलचं जरा सिंटॅक्स हे असतं, की त्याला आहे ना आता काही-काही ठिकाणी ना कसं त्यांना की फक्त आता मी इथे टाकलं होतं एक मिनिट दाखवतो. या फॉर्मॅटमध्ये ना ह्या फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट करावं लागतं एस-क्यू-एलमध्ये जो डेटा आहे तो जनरली. तो इंटरनली इंटरनली डिस्प्ले करताना जेव्हा आपण टेबलमधून तो ह्या फॉर्मॅटमध्ये इथे डिस्प्ले करतो. याच्यात आपल्याला काही चेंजेस करायचे असेल ना, की पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये लागतात, तर त्यासाठी एक फॉर्मॅट डेट म्हणून फंक्शन असतं. ते आपण नंतर घेऊया. डेट रिलेटेड भरपूर फंक्शन्स आहेत, जे आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचं एक सेपरेट सेशन आहे. आपल्याला त्यात सर्व डेट आपण डेट कसा इन्सर्ट करायचा, कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा आणि त्यानंतर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत. म्हणजे डेट स्पेसिफिक आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या असतात आणि हा डेटा आहे तो भरपूर महत्त्वाचा असतो. कारण की काय असतं ना, की जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करतो ना, त्यावेळेस आपल्याला अ, भरपूर सारे टेबल्स असतात. परंतु एक टेबल असा असतो कॅलेंडर टेबल म्हणून असतो, जो की ज्याच्यात आपल्याला सर्व डेट्स अवेलेबल असतात. म्हणजे कसं असतं ना, की कोणत्याही बिझनेसचं डेट्सवर खूप महत्त्व असतं. म्हणजे काही कॅलेंडर वर्षाचं ज्या डेट असतात नॉर्मल, काहींचं फायनान्शियल डेट असतात. म्हणजे मार्च टू एप्रिल, सॉरी एप्रिल टू मार्च असं फायनान्शियल इयर जे असतं, त्याच्यासाठी पण एक वेगळ्या डेट्स डिसाईड केलेल्या असतात. कारण की त्यांना जेव्हा इयर एंडचं त्यांना पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं असतं, प्रॉफिट लॉस म्हणा किंवा बॅलन्स शीट वगैरे. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ते आपलं जे नॉर्मल ॲन्युअल इयर आहे, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर असं कन्सिडर करत नाही. मग त्यासाठी त्यांना आहे ना असं एप्रिल टू मार्च 31 अशा डेट्स त्यांना कन्सिडर करावं लागतात. मग त्या पर्टिक्युलर इयरला कॅलेंडर इयरला एक सेपरेट ते टेबल क्रिएट करतात आणि मग त्याच्यात ते काय करतात ना, पूर्ण त्यांचं फायनान्शियल इयरचं कॅलेंडर स्टोअर करून ठेवतात. म्हणजे 1 एप्रिल टू मार्च 31 आणि त्याच्यात मग एक डेटमध्ये तेवढे पूर्ण डेटा असतील. बाकीच्या डेट्समध्ये असं असेल, की फक्त मंथचा कॉलम, डेट अ, अ, फक्त इयरचा कॉलम, असे कॉलम्स आपण जनरेट करू शकतो. त्याचं सेपरेट सेशन विथ एक्झाम्पल मी घेणार आहे. ते भरपूर महत्त्वाचं आहे. ते होईल पुढच्या उद्या वगैरे किंवा परवा वगैरे घेऊया आपण. परंतु सांगायचा मुद्दा इथं हा आहे, की डेट स्पेसिफिक भरपूर आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्या दृष्टीने आपण ते घेऊया पुढे. ठीक आहे. तर हां, तर मी हा टेबल असा क्रिएट केला होता आपण आणि आता इथं मी डेटा टाइप काही सांगितले नव्हते तुम्हाला, की कोणता डेटा टाइप घ्यायचा आहे. इथं मी तुम्हाला म्हटलो नाही, की मी नेमसाठी कोणता डेटा टाइप घ्या, डिपार्टमेंटसाठी कोणता घ्या. हे तुम्ही डिसाईड करायचं होतं, की कोणता घ्यायचा होता. आता एम्प्लॉयी आयडी हा नंबर आहे. म्हणजे याला इंटिजर किंवा आयएनटी किंवा न्यूमेरिक काहीही चालतं आपलं. नेम नेम इथं varchar घ्यायचा होता. डिपार्टमेंटला पण varchar म्हणजे टेक्स्ट डेटा आहे म्हणून हा. सॅलरी हा डेसिमल घेऊ शकतो किंवा फक्त नंबर घेऊ शकतो. तर मी डेसिमल 10,2 घेतलेला आहे. 10 नंबर प्लस 2 डेसिमल पॉइंट आणि जॉइनिंग डेट जी दिलेली आहे, ती मी ही डेट फॉर्मॅटमध्येच दिलेली आहे. ठीक आहे. तर हा इन्सर्ट केला होता मी डेटा. त्यानंतर मग मी जेव्हा हा इन्सर्ट केल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की आपल्याला रिट्रीव्ह ऑल द डेटा फ्रॉम धिस टेबल. तर हा इन्सर्ट केल्यानंतर एवढे रेकॉर्ड्स आलेले आणि याच्यात मग मी सांगितलं होतं, की रिट्रीव्ह ऑल कॉलम झाल्यानंतर ही एक सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हणजे वापरतात. इथं तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, की अ, इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम जे आहे ते एम्प्लॉयी डिटेल्स या टेबलमधून आपण रिट्रीव्ह करतोय. स्टार समजलं पाहिजे, की तुम्हाला जेव्हा आपल्याला सर्वचे सर्व कॉलम करायचे असेल, तेव्हा हे स्टार आपण यूज करतो. आणि त्यानंतर चा प्रश्न होता, की आपल्याला फेच द नेम्स ऑफ एम्प्लॉईज अलोंग विथ देअर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स. आता इथं मी सांगितलं होतं, की फेच म्हणजे काय, की आपल्याला रिट्रीव्ह करायचं आहे, की फक्त काय करायचं आहे एम्प्लॉईजचा डेटा अलोंग विथ देअर डिपार्टमेंट्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे 2 कॉलम घ्यायचे. फक्त एम्प्लॉईचं नेम आणि डिपार्टमेंट हे 2च कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचे. तर हे डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतोय सिलेक्ट मग नेम, कॉमा डिपार्टमेंट फ्रॉम एम्प्लॉयी डिटेल्स.
हे हे जे आहे ते आपण इथून ह्या दोन्ही कॉलम्स जे आहे ते आपण याचे डिस्प्ले करू शकतो. म्हणजे आता हे झालं एम्प्लॉई नेम अलॉंग विथ देअर डिपार्टमेंट. तर अशा पद्धतीने आपण जेवढे कॉलम्स पाहिजे आपण तेवढे असे कॉमा सेपरेटर देऊ शकता. आता सध्या हे जे आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम मी जे करतो याच्यात किती आपले कॉलम आहे, जवळपास 5 कॉलम आहे. परंतु बऱ्याच वेळा जास्त कॉलम असतात तर त्यावेळेस फक्त आपल्याला 1-2च कॉलम सिलेक्ट करावे लागतात. मग त्यासाठी आपण हे करू शकतो. आणि मग जेवढे आहे म्हणजे 10 कॉलम असतील तर त्याच्याला मला स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल की 2च कॉलमचा डेटा डिस्प्ले करायचा आहे, तर ते आपण असं करू शकतो. बऱ्याच वेळा जेव्हा बिझनेसचे स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक डेटाच पाहिजे असतो स्पेसिफिक कॉलममध्ये. सगळे काही कॉलम्सची काही जरूरत नसते. मग त्यावेळेस आपल्याला असे 1-2 कॉलम असे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मी एक शो एम्प्लॉईज विथ सॅलरी ग्रेटर दॅन $50,000 असे मी सांगितलं होतं की एक्झाम्पल द्या. कसं रिट्रीव्ह करायचा आहे हा डेटा. तर त्यासाठी हे जे एक्झाम्पल आहे की याच्यात सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डिटेल्स आणि आता हे मला याच्यातला 50,000च्या वरतीच्या सॅलरी आहे त्याचाच डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं की आपल्याला काही रिपोर्ट प्रेझेंट करायचे असतात क्लायंटला वगैरे. त्यावेळेस ते सांगतात तुमच्याकडे काही टेबलचा डेटा आहे, परंतु त्यांना सर्वच्या सर्व डेटा नाही पाहिजे. तर त्यांना फक्त काय करायला पाहिजे, काही स्पेसिफिक डेटा पाहिजे, स्पेसिफिक नंबरचा डेटा पाहिजे. तो कसा काढायचा? तर त्यासाठी मग सॅलरी व्हेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन. आता जेव्हा कधी रिस्ट्रिक्शन द्यायचं असतात ना आपल्याला, आता हे लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा वेअर वापरतो तेव्हा असं काही आपण डेटा चेंज करत नाही टेबलचा. जो टेबलमध्ये डेटा आहे तो तसाच राहणार आहे. फक्त आपण रिट्रीव्ह करताना आपल्याला काय काय स्पेसिफिक पाहिजे, स्पेसिफिक कंडिशनने तो रिट्रीव्ह होतो. म्हणजे मी म्हटलं इथं की 50,000 माझ्या 50,000पेक्षा मला डेटा पाहिजे, की याच्यात जेवढे काही रेकॉर्ड्स आहे 50,000च्या आत वरती तेवढेच मला रेकॉर्ड इथे डिस्प्ले करायचे. तर त्यासाठी मी काय करू शकतो इथे आपण असं यूज करू, सॅलरी इज ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 50,000. हे जर केलं तर माझे हे रेकॉर्ड आलेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काय 6-7 रेकॉर्ड जे आहे ते 50,000च्या वरती त्यावेळेस आपण असा हा डेटा रिट्रीव्ह करू शकतो. आता याच्यात अजून काही गोष्टी करू शकतो की आता हे स्टार पण चेंज करू शकतो मी. मला फक्त माहिती आहे की नेमच पाहिजे, मला डिपार्टमेंटच पाहिजे आणि सॅलरीज पाहिजे, एवढंच पाहिजे मला. तर मी असं हे करू शकतो 3च कॉलम. तर अशा पद्धतीने ही क्वेरी आपण चेंज करू शकतो. त्यानंतर लिस्ट द एम्प्लॉईज फ्रॉम द सेल्स डिपार्टमेंट इन द असेंडिंग ऑर्डर. आता इथं काय होतं की मी तुम्हाला एक ऑर्डर बाय क्लॉज शिकवला होता की जिथं आपण सॉर्टिंग करू शकतो. तर सॉर्टिंग कसं करू शकतो. तर इथं डिपार्टमेंट बाय आता हे डिपार्टमेंट आहे त्यांनी सॉर्ट करायचं आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर आता तुमच्याकडे 10 कॉलम जर असेल आणि तुम्ही सांगितलं एखाद्या पर्टिक्युलर कॉलमने सॉर्ट करा. तर सॉर्टिंग कशी करायची, तर इथे आपण म्हणू शकतो की इथे ऑर्डर बाय. आता हा क्लॉज फिक्स असतो एवढं लक्षात राहू द्या. याच्यात काही करायचं नाही तुम्ही असं की अशी जोडून नाही लिहायचं. हे जे आहे ऑर्डर बायच लिहावं लागेल आणि कोणत्या कॉलमने आपल्याला सॉर्ट करायचं आहे. आता मी काय म्हटलं होतं की लिस्ट द एम्प्लॉईज फ्रॉम द सेल्स डिपार्टमेंट इन ऑर्डर इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे असेंडिंग ऑर्डर करायचं हे. हे काय करायचं आहे डिपार्टमेंट जे आहे म्हणजे डिपार्टमेंट जो कॉलम आहे तो आपण काय करायचं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं. आता बाय डिफॉल्ट ॲक्च्युली असेंडिंगच असतं ते. त्याला जर मी काय असं केलं तर आता बघा म्हणजे डिफॉल्ट जे असतं ते असेंडिंग ऑर्डर असतं आणि जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल आता इथं बघा हे डिपार्टमेंट कसं झालेलं आहे HR IT मार्केटिंग. आता हे ए टू झेडच्या सॉर्टिंग झालेली आहे. परंतु हेच जर तुम्हाला उलटं करायचं असेल तर DESC म्हणून आपल्याला लिहावं लागेल आणि मग त्याच्यावरती आपल्याला हे रन करावं लागेल असं सेल्स मार्केटिंग IT HR. तर अशा पद्धतीने हे आपण करू शकतो. तर हे झालं सॉर्टिंग किंवा डिसेंडिंग आपण किंवा असेंडिंग सॉर्टिंग करू शकतो. आता इथं मी एक अपडेट क्वेरी विचारली होती की करायला की अपडेट द सॅलरी ऑफ द एम्प्लॉई रत्नाकर टू 70,000. आता इथं हे जे रेकॉर्ड्स आहे रत्नाकरचे ते आहे 60,000 रेकॉर्ड.
तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे. मग अपडेट काय करायचं टेबल, किंवा मग आता आपण ॲक्चुअल डेटा अपडेट करतोय हां. हे जे आहे, आता जर मी म्हटलं की माझ्याकडे असा हा डेटा आहे आणि मी याच्यात काय केलंय की माझी रत्नाकरची जी आहे ती 60,000 सॅलरी ती मला काय करायची, इथं टेबलमध्ये चेंज करायची, 70,000 करायची. मग त्यासाठी आपल्याला काय करणार आहे, अपडेट एम्प्लॉई डिटेल्स. आता हे कीवर्ड लक्षात राहू द्या. अपडेट जर करायचं असेल आपल्याला, डेटा अपडेट किंवा डेटा चेंज करायचा टेबलमध्ये, तेव्हा आपल्याला अपडेट यूज करायचं आहे आणि मग एम्प्लॉई डिटेल्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही सॅलरी सेट. आता ही सॅलरी जी आहे 60,000 ती काय करायची, चेंज करायची. सेट सॅलरी इज इक्वल टू 60,000. ठीक आहे. आणि ही 60,000 आपण 60,000 नाही करायची, आपल्याला 70,000 करायची. 60,000 ऑलरेडी आहे, तर 70,000 करायची. आपल्याला काय जे चेंज करायचं आहे ते आपल्याला सेटमध्ये लिहायचं आहे. सेट म्हणजे काय करतो आपण, की चेंज करण्यासाठी ही कमांड देतोय की सेट. आता कोणाची चेंज करायची, जर एवढंच रन केलं तर सगळ्यांची काय सॅलरी 70,000 होऊन जाईल. आपल्याला सगळ्यांची नाही करायची. तर पर्टिक्युलर एम्प्लॉई जो काय काय नाव आहे, रत्नाकर आहे. आता आपण इथं काय देऊ शकतो की वेअर, इथे आपण एकतर नाव देऊ शकतो रत्नाकर असं जे आहे ते तिथे, किंवा याच्याऐवजी आपण जर स्पेसिफिक आपल्याला आय डी माहीत असेल की हा 6 नंबरचा आय डी, तर आपण काय म्हणू शकतो की एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू 6. म्हणजे ह्या 6 नंबरच्या रेकॉर्डची मला काय करायचं आहे, सॅलरी जी आहे ती 70,000 करायची आहे. मी याला काय करणार, अपडेट करणार असं. तर एक रो अपडेट झालेला आहे. झालाय का नाही ते बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डिटेल्स. ठीक आहे. इथे हे बघा, आता इथे जे रेकॉर्ड्स आहे ते 70,000 इथे अपडेट झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अपडेट करू शकतो. कोणत्याही रेकॉर्डचं जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर करायचं, हे आपण करू शकतो. आणि शेवटचं एक स्टेटमेंट होतं की डिलीट रेकॉर्ड ऑफ एम्प्लॉई नेम दत्ता फ्रॉम द टेबल. म्हणजे हे जे आहे की शेवटचं जे रेकॉर्ड आहे ते डिलीट करायचं आहे. तर आपण काय करतो, डिलीटसाठी स्टेटमेंट आहे आपलं, काय की डिलीट फ्रॉम कोणत्या टेबलमधून, एम्प्लॉई डिटेल्स, वेअर. आपल्याला आता काय करायचं, एकतर तुम्ही नाव देऊ शकता नेम इज इक्वल टू दत्ता, परंतु बऱ्याच वेळा नाव सेम पण असू शकतं याच्यात. मग त्यावेळेस तसं नाव, आता सपोज एखादा अजून एक असेल, परंतु आपल्याला सगळे नाही करायचे, तर फक्त पर्टिक्युलर हे करायचं. त्यावेळेस आपण आय डी देणं हे नेहमी योग्य असेल. म्हणजे असं पर्टिक्युलर नाव वगैरे देणे किंवा डिपार्टमेंट वगैरे देणे असं न करता, शक्यतो आय डी दिला तर युनिक असतो, तो डुप्लिकेट नसतो. मग त्यामुळे जे आपल्याला रेकॉर्ड पाहिजे तेवढंच डिलीट होईल. आपण इथं काय म्हणू शकतो की एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू 12. मग याला एक्झिक्युट जर केलं आपण, तर 1 रो अफेक्टेड आलेला आहे. आणि मग याला मी जर रन केलं, तर आता हा जो रेकॉर्ड होता 12 नंबरचा तो डिलीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे हे जी आहे एक्सरसाइज एवढी करायची होती. हां, कॉलम ड्रॉप करणार आपण, अल्टर स्टेटमेंट करणार ना. हे जे आहे ना, अल्टर ड्रॉप म्हटलं ना मी, अल्टर. हां, अल्टर अल्टर आता एम्प्लॉई डिटेल सांगतो मी. अल्टर एम्प्लॉई डिटेल, सॉरी, अल्टर टेबल एम्प्लॉई डिटेल्स. आणि आपण काय म्हणणार, ड्रॉप कॉलम म्हटलं होतं ना, ड्रॉप कॉलम जॉईनिंग डेट. आता हे मी करत नाही, मला इथे एक दुसरा एक टेबल आहे, थांबा जरा. मला सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आपण करूया, म्हणजे एम्प्लॉई डिटेल्स टू. हा एक टेबल आहे माझ्याकडे, त्याला मी अल्टर करण्याचा प्रयत्न. आता सपोज हा सिटी कॉलम मला ड्रॉप करायचा आहे. हां, सिटी असं जर केलं आणि याला एक्झिक्यूट केलं, तर हे जे आहे, आता तुम्ही बघा, हा पूर्ण डेटा कॉलम गेलेला आहे, सिटी राहिलेलं नाही याच्यात. तर अशा पद्धतीने आपण हे अल्टर करू शकतो. जेव्हा तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे की डेटा डेटा वगैरे आपल्याला काय करायचं आहे, मॉडिफिकेशन वगैरे, तेव्हा आपल्याला अपडेट किंवा डिलीट स्टेटमेंट यूज करायचं आहे. जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर चेंज करायचे टेबलचं,
टेबलमध्ये एक कॉलम ॲड करणे, डेटा म्हणजे कॉलम डिलीट करणे, डेटा टाइप चेंज करणे एखाद्या कॉलमचा, तर त्यावेळेस तुम्हाला अल्टर स्टेटमेंट यूज करायचं आहे. एवढं लक्षात राहून द्यायचं आहे. ठीक आहे. हो, 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 हो. हे जे आहे ना, आता तुम्हाला मी हा चार्ट लक्षात ठेवा, जे मी इथे दिलेलं आहे ना, डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये DDL जे आहे ते क्रिएट, अल्टर, ट्रंकेट, ड्रॉप हे जे आहे हे टेबलचं स्ट्रक्चर, टेबलचं ऑर्गनायझेशन, टेबलचे डेटा टाइप वगैरे याच्याशी रिलेटेड असतात. आणि ट्रंकेट होऊ शकतं, फक्त ते ट्रंकेट काय करतं ना, पूर्णच्या पूर्ण डेटा डिलीट करतं एकदम. आता इथं आपण कसं ना, एक ट्रंकेट आणि डिलीटचा फरक मी तुम्हाला सांगितला. डिलीटमध्ये आपण एक पर्टिक्युलर रो डिलीट केला 12 नंबरचा, इथं जो होता तो. परंतु ट्रंकेटमध्ये काय होईल ना, पूर्ण स्ट्रक्चर आपण डिलीट करतो. सॉरी, पूर्ण डेटा डिलीट करतो. म्हणजे जे काय असतील ना, जेवढे रो असतील तेवढे पूर्णच्या पूर्ण ट्रंकेटमध्ये डिलीट होतात. ट्रंकेट एवढं लक्षात राहून द्यायचं की पूर्ण डेटाचा डिलीट केला जातो. डिलीटमध्ये आपण स्पेसिफिक कंडिशननी काही स्पेसिफिक रोज डिलीट करू शकतो. तर हे झालं DDL आणि ड्रॉपचं काय? हा, ड्रॉपमध्ये कॉलम ड्रॉप करतो फक्त आपण. आणि ड्रॉप टेबल पण करतो ना आपण. तुम्हाला वाटलं ना की पूर्ण टेबल ड्रॉप करायचं आहे. आता लेट्स से माझ्याकडे आहे का एखादा टेबल. सिलेक्ट स्टार फ्रॉम. कसं असतं ना, पर्टिक्युलर सेशन असतं. त्या सेशनमध्ये जर केलं तर होऊ शकतं, रोल बॅक वगैरे करावं लागतात ते. आणि त्यात पण काही डेटाबेसचे कॉन्फिगरेशन असतं. आपल्याला ते अलाउड आहे का नाही वगैरे. ते रोल बॅक वगैरे आहे ना ते, आणि कमिट आणि रोल बॅक मी घेणार आहे इथं. हे जे आहे ना, ते कमिट ॲक्चुअली परमनंटली मी सपोज एखादा टेबल डिलीट केलाय आणि कमिट म्हणजे कसं असतं ना, हे सांगतो मी तुम्हाला विथ एक्झाम्पल. कमिट जर रन केली का क्वेरी, तर आपण रोल बॅक करू शकत नाही. कमिट करायच्या अगोदर आपण रोल बॅक करू शकतो. ते एक्झाम्पल सहित मी एक्सप्लेन करेल व्यवस्थित. तर ते येईल एक्झाम्पल पुढे. तर हा एक टेबल आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो, ड्रॉप टेबल. डायरेक्टली एम्प्लॉई न्यू, डायरेक्टली हा आपण रन करू शकतो. म्हणजे याच्यात आपला हा टेबल राहणार नाही. म्हणजे जर रन करायला गेलं तर इनव्हॅलिड ऑब्जेक्ट, आपला हा ऑब्जेक्ट असं ड्रॉप आपण पूर्ण टेबल करू शकतो. अदरवाईज फक्त ड्रॉप यूज करता नाही ना. आता इथं आपण अल्टर नाही वापरत काय. म्हणजे ही जी कमांड आहे ना, मगाशी आपण फक्त कॉलम आपल्याला चेंज करायचा असेल, कॉलम ड्रॉप करायचा असेल, तर त्यावेळेस आपल्याला अल्टर टेबल ही कमांड यूज करावी लागते. परंतु जे पर्टिक्युलर पूर्णच्या पूर्ण टेबल डिलीट करायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल, तर त्यावेळेस आपण विदाऊट अल्टर पण आपण डायरेक्टली ड्रॉप कमांड यूज करू शकतो. मग तेच मी इथं दिलेलं आहे बघा. क्रिएट, अल्टर, ट्रंकेट, ड्रॉप. म्हणजे अल्टर जशी कमांड आहे तशी ड्रॉप पण सेपरेट कमांड आहे. अल्टरमध्ये आपण डेटा टाइप चेंज करतो आणि कॉलम पण चेंज करू शकतो किंवा कॉलम डिलीट करू शकतो अल्टरमध्ये. ठीक आहे. तर हे असं आहे. एवढं आपण हे एक्सरसाइजमध्ये घेतलं होतं. ह्या पहिल्या टास्कमध्ये. आता हे ज्यांनी केलं नसेल आज ते पूर्ण करा. चांगली एक्सरसाइज आहे ॲक्चुअली. तुम्हाला ॲक्चुअली कळतं जेव्हा प्रॅक्टिकल करतात तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतात. अदरवाईज नुसतं आपण बघतोय आणि थिअरेटिकल ऐकतोय वगैरे, ते नाही एवढं म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. त्यासाठी जेवढं तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करशाल तेवढं चांगलं आहे. आणि त्यानंतर हा एक सिंपल टेबल मी क्रिएट करायला सांगितलं होतं. सिमिलर आहे. हा फक्त एम्प्लॉयी डिटेल्स 2 घेतला होता. याच्यात करायचं असं होतं की याच्यात अगोदर काय केलं होतं, हे 4च रेकॉर्ड मी इन्सर्ट करायला लावले होते. ॲड अनदर कॉलम, एक सॅलरी अरियर्स म्हणून एक कॉलम्स मी ॲड करण्यासाठी दिला होता एक्स्ट्रा. अल्टर कमांड होती ती यूज करायची आणि ड्रॉप करायचा होता तो परत कॉलम. म्हणजे दोन्ही पण येतात. अल्टरमध्ये टेबल ॲड करणं होतं आणि अल्टरमध्ये ड्रॉप पण होतं कॉलम पर्टिक्युलर. ते होतं आणि डिलीट ऑल डेटा फ्रॉम दिस टेबल. यासाठी ट्रंकेट स्टेटमेंट यूज करू शकता. पूर्ण डेटा आपण करू शकतो. हे तुम्ही करा. हे खूप सिंपल आहे. याच्यात काही अडचण आली तर तुम्ही आज मला एक्सप्लेन म्हणजे क्वेश्चन विचारू शकता ग्रुपमध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपल्याला काही अजून गोष्टी बघायच्या आहे, की आता DDL झालं आपलं.
हे DDL सुरुवातीला बघितलं, DML आपण इन्सर्ट, सिलेक्ट, DML अपडेट, DML डिलीट वगैरे आपण हे काही कमांड बघितल्या. आता याच्यातच आपल्याला अजून एक ग्रुप बाय म्हणून आज बघायचं आहे. आणि ग्रुप बायच्या अगोदर आपल्याला काही ॲग्रिगेशन फंक्शन्स असतात. मग ते ॲग्रिगेशन फंक्शन्स म्हणजे काय? तर ॲग्रिगेशन फंक्शन्स म्हणजे जे आपण एक्सेलमध्ये पण यूज करतो बऱ्याच वेळा, की आपला टेबल डिलीट झाला का? आहे ना? हां. तर हा ॲग्रिगेशन टेबल म्हणजे काय? की एक्सेलमध्ये जेव्हा आपण काही डेटा असतो आपला न्यूमेरिक फील्डमधला, मी तुम्हाला सांगितलं क्वालिटेटिव्ह डेटा असतो एक आणि क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. क्वालिटेटिव्ह डेटा च्या वरती आपल्याला क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. तर क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय? की आपला जो काही न्यूमेरिकल डेटा आहे, आता इथे जर बघितलं आपण, तर सॅलरी आणि हा एम्प्लॉयी आयडी क्वांटिटेटिव्ह टाइप स्वरूपाचा डेटा. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? नंबर फॉर्मॅटमध्ये, आणि हे जे आहे ते टेक्स्ट फॉर्मॅटचे जे क्वालिटेटिव्ह डेटा आहे. तर याच्यावरती आपल्याला काही अनालिसिस करावं लागतं. आता ॲग्रीगेशन फंक्शन म्हणजे काय? की एक्सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे, की आपण कोणताही लेट्स से हाच एक्सेलमध्ये मी डेटा घेतला, तर आणि मला पूर्ण टोटल काढायची याची, तर मी काय करणार? सम फंक्शन यूज करणार. आता तुम्हाला एक्सेलमध्ये माहीत असेल, की आपण असे काही सम फंक्शन यूज करतो, एव्हरेज फंक्शन यूज करतो. हे आपण एक्सेलमध्ये फंक्शन्स यूज करतो. आता हेच फंक्शन आपल्याला एस-क्यू-एलमध्ये कसे यूज करावे लागतात, किंवा SQLमध्ये जे आपण टेबल वगैरे आहे, टेबलमधला डेटा त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्यासाठी आपल्याला हे ॲग्रीगेशन फंक्शन असतात. आता हे ॲग्रीगेशन फंक्शन्स खूप महत्त्वाचे, आणि याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देशाल, त्यावेळेस पण तुम्हाला काही क्वेशन्स विचारले जातील. मग ते त्याचे सिनेरिओ बेस्ड क्वेशन्स असतात, त्यावेळेस तुम्हाला याची गरज पडते. मग याच्यात मेन बेसिक सांगतो मी तुम्हाला. कोणते असतात? मॅक्स, ॲव्हरेज, काउंट. आता हे जे आहे ना, हे खूपच बेसिक आहे आपल्याला, आणि परत बऱ्याच वेळा लागतात आता हे. याच्या व्यतिरिक्त आपले जर याच्यात गेलो आपण, एसक्यूएलची वेबसाईट आहे, त्याच्यात जर बघितलं तर बरेचसे वेगवेगळे असतात. आता याच्यात चेकसम, आता हे जे आहे ना, खूप रेअरली यूज होतात. किंवा जे जे लोक डेटा सायंटिस्टमध्ये वगैरे काम करतात, त्यांना जास्त लागतात हे. जे आहे ना बाकीचे, कुठे गेले हे, हां, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे ह्या टाईपचे, परंतु व्हरायन्स वगैरे हे आपण पण एक्सेलमध्ये पण कॅल्क्युलेट केलं होतं, आणि हे इथे पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जेव्हा आपल्याला गरज पडेल तर तेव्हा पण आपण हे यूज करू शकतो. परंतु याच्यात जे मेन आहे, की आपले कोणते आहे, की सम झालं, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे. म्हणजे हे जे आहे, हे कसे यूज करायचे, त्याची सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर गो थ्रू करायचं असेल, की याचा सिंटॅक्स वगैरे कसा असतो, आता इथे दिलेलं आहे, की काय असतात ॲग्रीगेट फंक्शनचं सिंटॅक्स. सम असतो, मग त्याच्यानंतर इथं ऑल किंवा डिस्टिंक्ट किंवा पर्टिक्युलर एक्सप्रेशन देतो. आता ही प्रॅक्टिकली बघूया आपण काय करायचं असतं. ऑल म्हणजे काय, आणि डिस्टिंक्ट म्हणजे काय, आणि त्या पर्टिक्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय. तर हे दिलेलं आहे, आणि इथे तुम्हाला आता काही एक्झाम्पल दिसतील. आता काय करायचं ना तुम्ही, म्हणजे आज ही जी URL आहे, याची URL मी तुम्हाला चार्टमध्ये देतो वगैरे, किंवा ग्रुपमध्ये टाकतो. ह्या याच्यात जायचं आहे, आणि हे जे ॲग्रीगेट फंक्शन आहे ना, ते रन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता रन करायचा प्रयत्न करायचा आहे, तर ह्या क्वेरी जर तुम्ही कॉपी केल्या, तर तुमच्या ह्याच्यात रन होतील का? जर तुमच्याकडे ॲडव्हेंचर डेटाबेस असेल, आता ही कॉपी करायची, आणि ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेस असेल, तर ही क्वेरी रन होईल डायरेक्टली. ती कशी होईल? आता तुम्ही इथं ह्या ॲडव्हेंचर वर्क्स तुमच्याकडे असेल. MySQL वाल्यांना शक्यतो होणार नाही. आता हे MySQL वाल्यांना ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेस कसा कॉपी करायचा ते बघायचं होतं, मला लक्षात नाही राहिलं माझ्या. ठीक आहे. तर ही बघा, ही क्वेरी पूर्णच्या पूर्ण तुमच्याकडे रन होईल. आता याच्यात थोडे फरक जरा ऑब्झर्व्ह करायचं, की हे नेमकं काय आहे? आता हे तुम्हाला याच्यात आता आत्तापर्यंत तुम्ही काय शिकले आहात? म्हणजे ज्यांना SQL काहीच माहीत नव्हतं आत्तापर्यंत, आणि मी जेवढं शिकवलंय त्यानुसार याच्यात काय दिसतंय तुम्हाला? सिलेक्ट स्टेटमेंट दिसतंय. त्याच्यानंतर एक कॉलम नेम आहे. त्यानंतर हे सम फंक्शन दिसतंय. आता याला सोडून द्या. परंतु हे फ्रॉम तर तुम्हाला माहिती आहे की काय आहे. मग मी व्हेअर कंडिशन पण घेतली. आता हे ग्रुप बाय सोडून द्या. ऑर्डर बाय पण घेतलेलं आहे. तर ह्या गोष्टी फक्त तुम्ही आज जाऊन रन करायचे आहे. जेवढे आहे ना फंक्शन्स, इथं ट्राय करायचं, आणि हे अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करायचा, की हे नेमकं काय आहे? आता मी तुम्हाला दाखवतो, की आपल्या ह्याच्यात कसं आपण हे यूज करू शकतो. हे जे आहे फंक्शन्स कसे यूज करायचे. आता इथं आपली गरज काय आहे, की आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी डिटेल जे म्हणतोय,
तर आपल्याकडे काय आलेलं आहे, हे सर्व सॅलरीचा डेटा आले. आता मला याची टोटल काढायची, तर कशी काढणार मी? तर मी असं काय म्हणणार, सिलेक्ट, आता स्टार फ्रॉम, जर एम्प्लॉई डिटेल्स म्हटलं मी आणि मी याला रन केलं, तर आपलं काय येतं, मला काय करायची, याची टोटल काढायची. टोटल काढण्यासाठी मला काय करायचं आहे, या स्टारच्या ऐवजी मला काय द्यायचं, सम, आणि हे जे आहे सॅलरी जो कॉलम आहे त्याचं मला इथं एक्सप्रेशन म्हणून द्यायचं आहे, सम ऑफ सॅलरी. ठीक आहे, याला जर मी रन केलं तर किती आलेली आहे, जी काय आहे ती ते टोटल आलेली आहे. आणि याच्यानंतर आता जर आपल्याला डिपार्टमेंट वाईज, आता इथं समज सम यूज करू शकतो आपण. आता आपण म्हणू शकतो की ॲज सॅलरी. आता इथे एक LISS म्हणून असतात. आता ह्या LISS म्हणजे काय, तर ते तुम्हाला दाखवतो. आता हे ॲज दिलं ना मी, ॲज आणि सॅलरी, हे काय झालं, त्याचं नाव झालं. आता इथं याला मी असं म्हणू शकतो की सॅलरीच्या ऐवजी मी काय म्हणू शकतो की टोटल सॅलरी. ठीक आहे, म्हणजे माझं कॉलमचं नाव जे आहे ते मी टोटल सॅलरी. आता इथं बघायचं आहे याचं काय नाव चेंज झालेलं आहे, टोटल सॅलरी. याच्याऐवजी म्हणजे हे स्क्वेअर ब्रॅकेट जर नाही दिले मी, तर हे रन होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे कंटिन्युअस आपण असं मेन्शन करू शकतो, टोटल सॅलरी. ठीक आहे, तर परंतु हे योग्य दिसण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी असं स्पेस असलेलं चांगलं आहे, म्हणून आपण हे स्क्वेअर ब्रॅकेट देतो. ठीक आहे, आता काही डेटाबेसमध्ये कसं असतं ना, की याच्याऐवजी ॲजच्या ऐवजी डायरेक्टली पण असं चालतं. म्हणजे जर मी असं याला रन केलं तरी पण चालेल. म्हणजे काय होतं ना, की ॲज म्हणजे फक्त आपल्याला समजण्यासाठी, परंतु ॲजच्या ऐवजी आपण डायरेक्टली हे काय होतं ना, हे कॅल्क्युलेटेड कॉलम आहे. जर आपण हे ॲज अ टोटल सॅलरी दिलं नाही इथे, तर आपलं ते कसं येतंय, की जे काय आहे ते असं कोटेड, जे नो कॉलम नेम म्हणता येईल, याला नाव समजत नाही, कारण की हे इथं आपण काय यूज केलेलं आहे, हे सम फंक्शन यूज केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे जे आहे ते टोटल सॅलरी असं नाव आपण देऊ शकतो. आणि योग्य दिसण्यासाठी किंवा जे कन्व्हेन्शन म्हणतो आपण, स्टँडर्ड दिसण्यासाठी आपण ॲज टोटल सॅलरी असं म्हणू शकतो. आता याच्याच ऐवजी आपल्याला अजून काही ॲव्हरेज वगैरे काढायची याच्या, तर ॲव्हरेजसाठी आपण काय करू शकतो, मग इथे आपण ॲव्हरेज हे फंक्शन पण यूज करू शकतो आणि इथे म्हणू शकतो सॅलरी. इथे आपण म्हणू शकतो ॲव्हरेज सॅलरी. तर ही आलेली आहे 53,777. ही जी आलेली आहे ती पूर्ण ॲव्हरेज सॅलरी. याच्याऐवजी आपण अजून काय करू शकतो, आपण मिनिमम काढू शकतो. मिनिमम सॅलरी किती आहे. आता हे फंक्शन मी तुम्हाला फक्त दाखवतोय की हे कसे यूज करायचे. याच्यात अजून भरपूर काय मॅनिप्युलेशन आपण करू शकतो, ते आपण बघूया आता हळूहळू एक एक गोष्टी. ठीक आहे, हे झालं मिनिमम सॅलरी. याच्यात मॅक्झिमम पण करू शकतो आपण. मॅक्झिममसाठी आपण फंक्शन काय वापरू शकतो, फक्त इथे जे आहे मॅक्स सॅलरी, आणि इथे जे आहे तिथं मॅक्स यूज करायचं आहे. तर ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या की हे फंक्शन्स आहे, मग त्यानुसार आपल्याला ही सॅलरी दिसेल. आता तसं बघायला गेलं तर ह्या डेटाकडे बघितलं तर आपल्याला काही जास्त असं काही म्हणजे मिनिंगफुल वाटत नाही. म्हणजे जास्त मला काय कळणार की हे नेमकं कसल्या सॅलरी आहे किंवा काय कशाबद्दल आहे. आता जर माझ्याकडं हा टेबल आहे, आता हा पूर्ण टेबल जो आहे तो, आता याच्यात आपल्याला जास्त डेटा नाही, आपला किती घे 9-10 रेकॉर्ड आहे काहीतरी. तर ह्या 9-10 रेकॉर्डमध्ये मी काय केलं, टोटल केली, तर ठीक आहे याच्यात दिसतंय. परंतु माझी जर अशी रिक्वायरमेंट असली की मला डिपार्टमेंट वाईज सॅलरी कॅल्क्युलेट करायची. म्हणजे डिपार्टमेंट वाईज म्हणजे काय, की मला सेल्समध्ये मी किती सॅलरी देतोय. म्हणजे सपोज एखादा बिझनेस मॅनेजर आहे, मग त्याला काय करायचं आहे की त्याला जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला किती सॅलरी जाते मंथली. एवढं जर बघायचं असेल तर कसं बघणार. आता हे जे आहे, आता ही जी क्वेरी आपण केली, ती काय देते, टोटल सॅलरी देते. परंतु मला हे न पाहता मला इथे अजून काय करायचंय,
की मला डिपार्टमेंट वाईज हे करायचंय. तर डिपार्टमेंट वाईज जर करायचं असेल तर आपण इथे एक कंडिशन देऊ शकतो, डिपार्टमेंट म्हणजे हा कॉलम देऊ शकतो. आता बघा मी याला रन करण्याचा प्रयत्न करतो. मला मला अपेक्षा अशी आहे की मी सम तर बघतोय, सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम मला डिपार्टमेंट वाईज बघायचं आहे. म्हणजे एका डिपार्टमेंटमध्ये माझी किती टोटल सॅलरी जाते, किती ॲव्हरेज जाते, किती मिनिमम आहे, किती मॅक्सिमम सॅलरी हे बघायचं आहे. तर माझ्या दृष्टीने जर मी असं रन करायला गेलो की मी फक्त काय मधले एक कॉलम ॲड केलाय. आता तुम्हाला मी दाखवलं होतं की इथे आता इथे बघा, इथे मी असं टाकलं डिपार्टमेंट, सॅलरी हे असं टाकल्यावर हे रन होतं ना, हे रन होतं बरोबर. आता माझ्याकडे मला असे बघायचं की ह्या डिपार्टमेंट वाईज सेल्समध्ये आता इथे एक सेल्स आहे, इथे एक सेल्स आहे, याची टोटल मला काढायची. इथे एक सेल्स आहे, असे 2-3 रोज आहेत, तर त्यात टोटल काढायची. तर माझ्याकडे तर सम येत होते, तर मी असं करायचं गेलो आणि याला रन करायला गेलो, तर हे चालत नाही. का चालत नाही? तर आता इथे एक एरर बघायचं आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला ही ग्रुप बायची जी कन्सेप्ट सांगणार आहे मी, ती महत्त्वाची आहे. जर आपण एखादं सॅलरी वाईज सम सम किंवा सॅलरी वाईज टोटल, सॅलरी वाईज ॲव्हरेज वगैरे आपल्याला काढायची. तर ती काढण्यासाठी आपण डायरेक्टली आपण एखादा कॉलम इथं देऊ शकत नाही. कारण इज इनव्हॅलिड इन द लिस्ट बिकॉज इट इज कंटेन इन आयदर अॅन ॲग्रीगेट फंक्शन ऑर द ग्रुप बाय क्लॉज. आता ॲग्रीगेट फंक्शन म्हणजे काय आहे, तर हे लक्षात घ्या. हे सर्व काय आहे? ॲग्रीगेट फंक्शन आहे. म्हणजे आपल्याकडं ॲग्रीगेटमध्ये काय करतात, की ॲग्रीगेट फंक्शन काय करतात, हे जे काय आहे ते टोटल करण्याचं काम. ॲग्रीगेट म्हणजे काय? ॲग्रीगेट शब्दाचा अर्थ असा आहे की एकत्रीकरण करणे. हे एकत्रीकरण करताय म्हणून ते इथं आपण डायरेक्टली देऊ शकत नाही. मग हे वर्कआउट कसं करायचं? त्यासाठी हा ग्रुप बाय क्लॉज. हा ग्रुप बाय खूप महत्वाचा आहे, लक्षात राहू द्या. हा ग्रुप बाय तुम्हाला विचारतील व्हॉट इज द यूज ऑफ अ ग्रुप बाय. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे असं काही एक्झाम्पल. आता इथं म्हणणार की तुम्ही डिपार्टमेंट. आता एवढं लक्षात घ्यायचं आहे की सिलेक्ट क्लॉजमध्ये आता हे ॲग्रीगेट फंक्शन आहे. सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम याच्या ऐवजी जेवढे कॉलम्स इथं असतील त्यांना इथं ग्रुप बायमध्ये टाकावं लागतं, तरच हे चालणार आहे. आता ही ग्रुप बाय डिपार्टमेंट जर केलं मी आणि रन केलं, तर आता बघा HR ची सॅलरी आलेली टोटल, IT ची आलेली आहे, मार्केटिंगची आलेली आहे, ॲव्हरेज सेलची आलेली आहे आणि हे सर्व सेम आलेलं आहे सगळ्यांचं. ठीक आहे. तर आता याची टोटल जर काढायचं गेलं की HR ची खरंच आहे का तेवढी, तर ती आहे. म्हणजे तेवढी आपण बघू शकतो की ह्या टेबलमध्ये जर नॉर्मली आपण बघायला गेलो की आता HR ची बघायची 70,000 इथं आहे आणि इथं 58,000 आहे. तर 7 आणि 5 काय असतील ते 12,800 वगैरे असे काहीतरी ती असायला पाहिजे. आहे का इथे? हां, हां. त्यावेळेसच वापरायचं असं. इतर वेळी वापरायची गरज नाही पडत आणि ते वापरलं तर त्याचा फायदा नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला ग्रुप बाय म्हणजे जेव्हा कधी आपल्याला ॲग्रीगेट करायचा असतो डेटा, त्यावेळेस आपल्याला हे डिपार्टमेंट यूज करायचं आहे. तर आता अजून आपल्याला याच्यात अजून एखादी रिक्वायरमेंट असेल की मला डिपार्टमेंट वाईज आलेलं आहे, परंतु मला इथं काय करायचं आहे, नेम्स पण पाहिजे, एम्प्लॉईची नावं पण पाहिजे. जर मी आता इथं ॲड केलं नेम, तर आता तुम्हाला लक्षात घ्या ही ही क्वेरी चालणार नाही लगेच. का नाही चालणार? तर जेव्हा आपण एखादी सिलेक्ट क्लॉजमध्ये एखादा नवीन कॉलम ॲड करतो, तो ग्रुप बायमध्ये पण ॲड करायचा असतो. त्यासाठी आपल्याला इथे तो द्यावा लागेल, तरच ही क्वेरी चालणार आहे. मग त्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे, रन करायचं आहे. ठीक आहे. मग आता ॲक्च्युली जेव्हा खूप सारे एम्प्लॉईज असेल, खूप सारे डिपार्टमेंट असतील, त्यावेळेस हे व्हॅलिड असेल, व्यवस्थित दिसायला दिसेल. मार्केटिंगमध्ये कोण आहे? याला याला ऑर्डर जरी केलं ना व्यवस्थित, आता इथं काय करायचं, एक ऑर्डर बाय डिपार्टमेंट करायचं. अजून ऑर्डर बाय डिपार्टमेंट केलं ना म्हणजे सॉर्टिंग व्यवस्थित होते आणि हा डेटा अजून व्यवस्थित दिसेल. आता बघा HR मध्ये कोण आहे, 2 रेकॉर्ड्स आहे आणि त्यांची सगळी सॅलरी. IT मध्ये मार्केटिंगमध्ये आणि सेल्समध्ये असे 3 रेकॉर्ड आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण ॲग्रीगेट फंक्शन यूज करू शकतो. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन हमखास असतो की तुम्ही ग्रुप बाय कधी यूज करणार आणि सांगणार की तुम्हाला एखादा सिनेरिओ दिला जाईल. आता हे एक मी एक्झाम्पल दिलंय. तुम्हाला असा काही सिनेरिओ दिला जाईल की जिथे तुम्हाला ग्रुप बाय यूज करावं लागेल वगैरे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर द्यावा लागेल.
तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि हे जेव्हा आपण करतो ग्रुप बाय वगैरे त्यावेळेस आपल्याला आता अजून एक फंक्शन आहे ॲग्रीगेट फंक्शनमध्ये याच्यात काउंट पण असतो. आता काउंट मी तुम्हाला दाखवतो. अजून एक क्वेरी घेतो मी आता. सिलेक्ट स्टार फ्रॉम लेट्स से हां तेच एम्प्लॉई डिटेल्स. ठीक आहे. आणि काउंट स्टार म्हणून एक ॲग्रीगेट फंक्शन आहे. सॉरी काउंट स्टार नाही म्हणजे काउंट फंक्शन आहे. जसं मिनिमम मॅक्सिमम सम वगैरे आहे ना असंच एक फंक्शन आहे. ते काउंट जर केलं तर हे काय करतं काउंट स्टार म्हणजे काय आहे की आपले टोटल जे रेकॉर्ड्स आहे तर टोटल किती आहे म्हणजे हे किती आहे याला आपण म्हणू शकतो नंबर ऑफ रेकॉर्ड्स आणि याला हे असं रन करू शकतो. तर नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती आहे पर्टिक्युलर टेबलमध्ये तर ते 9 आहे. याच्यात पण असं होऊ शकतं की आता आपल्याला डिपार्टमेंटमध्ये पण हे डिपार्टमेंट वाईज आपल्याला काउंट बघायचं आहे की नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहे डिपार्टमेंट आणि मग आपल्याला इथे जर यूज करा तर इथे ग्रुप बाय यूज करावं लागेल आता कारण की आपण हे ॲग्रीगेट फंक्शनच यूज करतोय. ॲग्रीगेट फंक्शन आपण जेव्हा करू त्यावेळेस आपल्याला ग्रुप बाय डिपार्टमेंट द्यावाच लागेल. कळलं? हां ग्रुप बाय डिपार्टमेंट. ठीक आहे. म्हणजे एच-आरमध्ये किती रेकॉर्ड आहे? आय-टीमध्ये किती एम्प्लॉई? सपोज आपल्याकडं हे सपोज 1000 रेकॉर्ड आहे एका टेबलमध्ये आणि हे असे डिपार्टमेंट वाईज आहे. मग आपल्याला जर काउंट पाहिजे नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहे? आता सपोज हे नंबर ऑफ एम्प्लॉईज नाही तर रेकॉर्ड्स नाही तर एम्प्लॉई असायला पाहिजे. नंबर ऑफ एम्प्लॉईज एका डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉईज आहे? एच-आरमध्ये 2, आय-टीमध्ये 2, मार्केटिंगमध्ये 2 असे पण आपण करू शकतो. तर अशी एक रिक्वायरमेंट म्हणजे हे जे आहे जसे काही बिझनेसचे सिनारिओ असतात त्यावेळेस आपल्याला हे ग्रुप बाय यूज करावं लागतं. हे ग्रुप बाय व्यवस्थित समजून घ्या आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणजे अ, बऱ्याच वेळा रिअल टाईममध्ये आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर मोठ्या अशा क्वेरीज लिहाव्या लागतात. त्यावेळेस हे ग्रुप बाय हमखास आपल्याला लिहावं लागतं. कारण की असं नाही की फक्त आपण छोट्या-छोट्या क्वेरीमध्ये आपण किंवा छोट्या क्वेरी असतात तेव्हाच आपल्याला हे ग्रुप बाय यूज करावं लागतं वगैरे तसं काही नाही. जेव्हा खूप साऱ्या मल्टिपल क्वेरीज असतात म्हणजे आता हे जे आहे ना आपण खूप बेसिक लेव्हलवर बघतोय की हे ग्रुप बाय वगैरे. परंतु ह्या ज्या क्वेरीज आहे अशा क्वेरीज खूप आपण कंबाईन करतो म्हणजे फार एकदम हजार-हजार लाईनच्या क्वेरीज असतात त्या पण आपल्याला लिहाव्या लागतात. त्यावेळेस आपल्याला हे ग्रुप बाय वगैरे कसे वर्क होतात वगैरे ते सर्व समजलं पाहिजे आणि त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. त्यासाठी ह्या कन्सेप्ट्स खूप महत्त्वाच्या आहेत. तुमची सुरुवात बेसिकपासून झाली आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी बेसिक सांगतोय. परंतु तुम्हाला याची प्रॅक्टिस करा चांगली. याची प्रॅक्टिस जर झाली तर भरपूर गोष्टी क्लिअर होतील. आणि त्यानंतर आता आपल्याला अजून काय घ्यायचं होतं का हां, हे झालं. हे जे फंक्शन्स आहे ना, की ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे हे सर्व तुम्ही ट्राय करू शकतात. मी तुम्हाला इथं जी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट मी तुम्हाला कुठेतरी चार्टमध्ये पेस्ट करतो. अ, ही ही वेबसाईट जी आहे त्याच्यात तुम्ही काय करा ना, की आपलं सर्व प्रॅक्टिस करा. की ही जे एक्झाम्पल दिले आहे सम कसं आहे? आता काउंट पण दिलेलं असेल इथे बघा. काउंट वगैरे. हां, याच्यात अजून मला एक सांगायचं होतं, की आता इथे सम ऑफ इथे जे दिसतंय लेट्स से काउंट स्टार जे म्हटलेलं आहे काउंट मला फक्त काय करायचंय काउंट नेम करायचंय एम्प्लॉयी नेमचा किंवा लेट्स से सिलेक्ट काउंट डिपार्टमेंट म्हणतो मी आता फ्रॉम एम्प्लॉयी डिटेल्स. म्हणजे पर्टिक्युलर कॉलम आपल्याला काउंट करायचे असेल तर आपण ते पण करू शकतो. सिलेक्ट. ठीक आहे. 9 काउंट आहे. आता याच्यात मला काय करायचं डिस्टिंक्ट करायचं म्हणजे जे आहे ना आता सपोज मी फक्त डिपार्टमेंट जर केला from आता हे डिपार्टमेंट किती आहे सेल्स आता हे 2-3 डिपार्टमेंट ॲक्चुअली मला फक्त डिस्टिंक्ट काउंट पाहिजे. डिस्टिंक्ट म्हणजे किती डिपार्टमेंट आहे टोटल. म्हणजे याच्यात कसं आहे ना हे मल्टिपल रेकॉर्ड्स आहे. सेलचे 2-3 रेकॉर्ड्स आहे. मार्केटिंगचे 1-2 आहे. एच-आरचे पण 2 आहे. आय-टीचे पण 2-2 आहे. परंतु मला फक्त डिस्टिंक्ट पाहिजे म्हणजे युनिक पाहिजे. किती किती पाहिजे.
तर मी इथं काय म्हणू शकतो की एक डिस्टिंक्ट फंक्शन यूज करू शकतो आणि डिस्टिंक्ट म्हणजे डिस्टिंक्ट डिपार्टमेंट आणि किती डिपार्टमेंट आहे ते करायचे. तर 4 डिपार्टमेंट आहे एवढं मला कळतंय. म्हणजे टोटल रेकॉर्ड 9 आहे. म्हणजे सपोज आपले टोटल रेकॉर्ड 100 पण असू शकतात एवढ्या डिपार्टमेंटचे. परंतु नेमके युनिक किती आहे त्याच्यातले डिपार्टमेंट तर ते पर्टिक्युलर फक्त 4 असतील किंवा 3 असतील वगैरे. ते आपल्याला डिस्प्ले करायची गरज पडते त्यावेळेस. हां. हां, युनिक आहे तेच. तेच आपल्याला बऱ्याच वेळा अशी रिक्वायरमेंट असते की युनिक डिपार्टमेंट किती आहे टोटल. म्हणजे पूर्ण डेटाबेस टेबलमध्ये आपण बघू शकत नाही ना की कसं मॅन्युअली जर बघायला गेलं तर शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला अशी हे डिस्टिंक्ट फंक्शन आपण यूज करू शकतो. ठीक आहे. किती वेळ आहे आपल्याला अजून अजून? एक टाइम थोडाच राहिला, एक 4-5 मिनिटं. ठीक आहे. तर यात काही क्वेश्चन्स आहे का ग्रुप बाय मध्ये? हा. आज हो, हो. एक एक्झाम्पल देतो मी ग्रुप बाय करण्यासाठी वगैरे. आणि हा जो टेबल आहे त्याच्यावरती पण तुम्ही प्रॅक्टिस करा. मी अजून एक टेबल क्रिएट करून देतो तुम्हाला. म्हणजे डेटा देतो आणि तो डेटा तुम्ही टेबलमध्ये टाका आणि त्याच्यावरती अजून प्रॅक्टिस करा. ग्रुप बायवर बऱ्याच गोष्टी करता येतात. त्या सर्व मी आज देतो तुम्हाला.